हाय गाइज, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आहे डे 1 आणि आपण चाललोय बिलासपूर टू पुणे. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की कसं आम्ही बिलासपूर टू पुणे आमचा हाऊस होल्ड शिफ्ट केलं आणि आता त्याच्या पुढची जर्नी. तर चला जर्नी सुरू करूयात. इथे आम्ही थांबलोय. हे छोटंसं अमृतुल्य आणि सँडविच कॉर्नर आहे. इथे आमची गाडी आहे आणि हा साईडलाच नॅशनल हायवे आहे, कोलकाता टू बॉम्बे. छोटासा ब्रेक होता. खूप हॅक्टिक झालं होतं आज, म्हणून निघताना व्हिडिओ बनवता आला नाही. बट मी छोटे छोटे क्लिप्स घेतलेत पॅकिंगचे वगैरे आणि मग खूप काही झाली. जे काही सामान होतं ते आम्ही कार मध्ये टाकलंय. कार पण पूर्ण पॅक झालीये. आम्ही विचार केलाय की थोडंसं कॅम्पिंग वगैरे करत जाऊ, ट्राय करू. जमलं तर, नाही जमलं तर तसंच सीधा काहीतरी जुगाड करून जाऊयात. तर ठीक आहे, चला निघूया. तर आता आपला सेकंड छोटा ब्रेक होणार आहे आणि आपण थांबणार आहोत या रूट वरच्या वन ऑफ द बेस्ट पेट्रोल पंप मध्ये, जे आय थिंक भारत जवान फ्युल्स म्हणून, अमर जवान फ्युल्स म्हणून ओळखलं जातं. आणि ट्रस्ट मी गाईज, दिस इज वन ऑफ द बेस्ट पेट्रोल पंप. मी विजिट केलेलं आहे, त्यामधून हे वन ऑफ द बेस्ट आहे. म्हणजे तो मी दाखवते तुम्हाला. आपण ऑलमोस्ट पोचलोय. लाईट्स मुळे नीट दिसत नाहीये, बट दिस इज अमर जवान फ्युल्स. आणि या पेट्रोल पंपची खासियत आहे की इथे एक मस्त रेस्टॉरंट बनवलं आहे लोकांनी आणि आय थिंक इथे अनलिमिटेड फूड आहे. ते पण 150 पर प्लेट, है ना? 90 रुपीज पर प्लेट गाईज. 90 रुपीज. खूप मस्त पेट्रोल पंप आहे. इथे वॉशरूमची सुविधा पण खूप भारी आहे आणि इथे अनलिमिटेड चाय आणि कॉफी भेटते भाई. हा भाई. बघ आता गाडी किती खाणार आहे पेट्रोल, पिणार आहे म्हणजे. ऑटो कट हो गया ना, कितना आ जाएगा और लगभग? इथे एक छोटासा बोर्ड आहे, अमर जवान निशुल्क चिकित्सालयाचा. इथे चाय कॉफी वाला आहे. इथे चिकित्सालय आहे. हे काय आहे, इथे एक छोटस शॉप पण आहे स्नॅक्स वगैरे साठी. सो इथे वॉशरूम वगैरे आणि स्नान घर लिहिलंय. वन ऑफ द बेस्ट आहे गाईज हे पेट्रोल पंप. खूप मोठं रेस्टॉरंट आहे ना ऍक्च्युली हे. 90 रुपीज अनलिमिटेड थाली. मी एकदाच इथे ट्राय केलंय जेवण आणि जेवण छान आहे आणि खूप गर्दी असते. हा, शूज काढून जातात आतमध्ये. शूज किंवा फुटवेअर आतमध्ये अलाउड नाहीये. सो हे आहे रेस्टॉरंट.
तर आमचं जेवण आलं आणि तुम्ही बघू शकता प्लेट कशी भरलेली आहे आणि इथे तुम्हाला फक्त गरमच जेवण भेटेल. जेवण वाटताना कमीच वाटतात कारण जेवण वेस्ट नाही गेलं पाहिजे. नंतर तुम्ही तुमच्या हिशोबाने अनलिमिटेड खाऊ शकता. इथे एक वेंडिंग मशीन पण आहे. इथे मस्त मूर्त्या ठेवल्यात. गणपती बाप्पांची आहे, स्वामी विवेकानंदांची आहे, गौतम बुद्धाची. वरती मस्त टायमिंग आहेत अलग अलग कंट्रीजचे. अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, लंडन. सिटिंग एरियाचं म्हटलं तर तुम्ही कॉमन एरिया पण यूज करू शकता. इथे फॅमिली रूम्स पण आहेत सेपरेटली बसण्यासाठी आणि समोरच मांडी घालून बसण्यासाठी खाट सारखं बनवलं आहे. तर हा आहे माझा फर्स्ट वेंडिंग मशीनचा एक्सपिरियन्स. तर चला काहीतरी ऑर्डर करूयात. किटकॅट घेते मग एक. आणि माझे फेवरेट चिप्स. तर हा QR कोड स्कॅन करायचा आहे. इथे झोके पण आहेत टाइमपास करण्यासाठी. इथे गाडी आहे आमची. आणि ऍक्च्युली आता इथे थाळी 90ची नाही भेटत, 100ची झाली आहे. लास्ट टाइम आम्ही आलो होतो तेव्हा थाळी 90 रुपीज पर प्लेट होती, पण आता 10 रुपये वाढलेत. तुम्ही कधी पण या रूटला आला ना तर हे इथे नक्की थांबा. अमर जवान फ्युल्स. चला निघूयात. आता आम्ही पुढे निघालोय आणि इथे खूप पाऊस झालाय. मस्त रोड एकदम ओला आहे. एकदम थंड क्लायमेट झालंय मस्तच. पाऊस येतोय म्हणून विंडोज वरती केलेत. रेनी सीझन मध्ये रोड ट्रिप्स करायची मजाच वेगळी असते. आहे 1:15 वाजलेत आणि सो आता टाइम झालाय 1:18 आणि हा तुम्ही बघू शकता रोड पूर्ण मोकळा आहे रोड. सो आम्ही डिसाइड केलंय की आता रात्री जेवढं कव्हर करता येईल तेवढं आम्ही कव्हर करणार आहे. आणि दूर क्रॉस केलंय आम्ही. ऑलमोस्ट अंजोरा म्हणून एक जागा आहे तिथपर्यंत पोहोचलोय. म्हणजे राजनंदनगाव आणि दूरच्या मधोमध्ये आम्ही आता. सो जेवढं कव्हर करता येईल तेवढं कव्हर करूयात आता.
म्हणजे उद्या थोडा दिवसा आरामात गेलं, थांबत थांबत गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण दिवसा ट्रॅफिक पण भेटतं. आणि आता रोड खूप भारी आहे, एकदम मस्त वाटतंय. असं वाटतं लॉंग ड्राईव्हलाच निघालोय आम्ही, रॅन्डम एकदम. सो आजसाठी एवढंच. बघूया कुठपर्यंत पोहोचतोय ते मी तुम्हाला उद्या अपडेट देईल सकाळी. सो बाय, गुड नाईट.